भाग आहे. तुम्ही म्हणता म्हणजे काय? म्हणजे घरामध्ये एकच पुरुष असतो, तो आपल्या आईचा मुलगा असतो, आपल्या बायकोचा नवरा असतो, आपल्या बहिणीचा भाऊ असतो, आपल्या मुलांचा वडील असतो. पुरुष एकच ना. पण जेव्हा तो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये येतो तेव्हा तो वेगवेगळ्या पाच होतो. आता त्या घरामध्ये बायकोचा नवरा राहतोय, आईचा मुलगा राहतोय, बहिणीचा भाऊ राहतोय, मुलांचा बाप राहतोय, पण राहतो एकच माणूस. तो नात्यांमध्ये वेगवेगळा आहे. तसं मन एकच आहे, पण जेव्हा कार्यक्षेत्र आपण म्हणतो तेव्हा मनांचे भाग होतात. त्याच्यामध्ये नंतरचे तीन जाऊ द्या, पहिली दोनच महत्वाची, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मन म्हणजे शब्दच सांगतो, ज्याचा संबंध बाहेरच्या जगाशी येतो, ज्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतो. म्हणजे जी गोष्ट आपण जाणीवपूर्वक करतो, जाणीवपूर्वक इच्छेने करतो, ज्याला आपण व्हॉलंटरी म्हणतो, तो सगळा कार्यभार बहिर्मनाकडे दिलेला आहे. आणि अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड, त्याच्याकडे नेणिवेचा भाग आहे. म्हणजे इनव्हॉलंटरी सगळे डिपार्टमेंट्स त्याच्याकडे आहेत. ते नेणीवपूर्वक वागतं. म्हणजे काय? आपल्या शरीराकडे जर तुम्ही बघितलं तर शरीराचं सुद्धा पूर्ण वाटप हे बहिर्मन आणि अंतर्मनाने वेगवेगळं करून घेतलेलं आहे. हात वर करणं, हात खाली करणं, हसणं, पायांची हालचाल करणं, बोटांची हालचाल करणं, मानेची हालचाल करणं, हे सगळं जाणीवपूर्वक असतं. मला पाहिजे तरच मी इकडे बघेन ना. हे सगळं बहिर्मन करत असतं. आणि अंतर म्हणजे त्याच्याकडे नेणीवपूर्वक सगळ्या प्रक्रिया आहे. म्हणजे डायजेशन प्रोसेस आहे, पचनक्रिया आहे, ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण क्रिया आहे, एक्सक्रिशन प्रोसेस म्हणजे मलमूत्र विसर्ग क्रिया आहे. ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, हृदयाचे ठोके आहेत, मेंदूचं काम करणं आहे, फुफ्फुसांचं काम करणं आहे, हे सगळं अंतर्मनाकडे असतं. त्यामुळे आपण जेव्हा झोपतो तेव्हा बहिर्मन झोपतं, अंतर्मन कधीच झोपत नाही. अंतर्मनाचं 24 तास काम असतं आणि ते आपल्या इच्छेवर चालत नाही. अंतर्मनाचा पॅटर्न ठरलेला आहे. आपण एखादं काहीतरी खाल्ल्यानंतर आपल्याला कळलं खाल्ल्यावर चांगली क्वालिटी नाही, तर आपण पचनक्रियेला असं पचन संस्थेला सांगू शकतो का की अरे ते चुकीचं वाईट गेलं होतं, जरा त्रास होऊ देऊ नकोस. मग ते म्हणतं बरं ठीक आहे, चल पहिल्यांदा केलं सोडून देतो तुला. असं होतं का? असं नाही होत. आपण खाल्ल्यानंतर आपल्या लक्षात आलं की बरोबर नाही, पोट बिघडायचं बिघडतं. जर आपल्या इच्छेवर असतं तर आपण वाटेल ते अरबट चरबट खाऊन सुद्धा आपल्याला काहीच झालं नसतं. पण ते पचन आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही. आपण झोपल्यानंतर रक्ताभिसरण थांबतं का? रक्ताभिसरण चालूच असतं, हृदयाचे ठोके चालूच असतात, मेंदूचं वर्किंग चालूच असतं. म्हणजे अंतर्मन कधीच झोपत नाही. बहिर्मन आपण झोपल्यावर झोपतं, आपण उठल्यावर उठतं. जर कार्यक्षेत्र बघा तर बहिर्मनाचं कार्यक्षेत्र हे छोटं आहे, अंतर्मनाचं कार्यक्षेत्र हे मोठं आहे. अंतर्मन हे अफाट आहे. पण गंमत अशी आहे आपल्या भाषेमध्ये, अंतर्मनाला स्वतःची अक्कल नाही. अंतर्मनाकडे सगळी ताकद जरी असली तरी स्वतःची अक्कल नाही. त्यामुळे ते बहिर्मनाच्या आदेशानुसार चालतं. उदाहरण काय देता येईल? एका सर्कशीच्या पिंजऱ्यामध्ये 4 सिंह असतात. ते 4 सिंह आतमध्ये फिरत असतात. कडी उघडून आतमध्ये रिंग मास्टर जातो. त्या 4 सिंहांपैकी एका जरी सिंहाला मूड आला, 2 मिनिटं पण लागणार नाही त्या रिंग मास्टरचा फडशा पाडायला. पण त्या 4 सिंहांना आपल्याकडे ताकद किती आहे याची अक्कल नसते. तो रिंग मास्टर आतमध्ये जातो आणि 4 सिंहांना हँडल करत असतो. ताकद कोणाकडे जास्त आहे? सिंहांकडे. पण युक्ती कोणाकडे? अक्कल कोणाकडे? रिंग मास्टरकडे. तसंच अंतर्मनाकडे ताकद अफाट आहे पण स्वतःची अक्कल नाही. अंतर्मनाकडे शक्ती आहे आणि बहिर्मनाकडे युक्ती आहे. त्यामुळे काय होतं, आपण लहानपणी गोष्ट ऐकली आहे ना, काय वाक्य आहे? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तो नियम इकडे पण लागू आहे. अंतर्मनाकडे भरपूर जरी शक्ती असली तरी बहिर्मनाकडे युक्ती असल्यामुळे त्या युक्तीच्या प्रमाणे ते अंतर्मनाला हँडल करत असतं. आता इकडे सद्गुरूंचा रोल काय आहे? युक्ती सुद्धा तुम्ही कशी देता याला महत्व आहे ना. 2 प्रकारच्या युक्त्या होत्या महाभारतामध्ये. भगवद्गीता जी भगवंताने सांगितली ती श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली युक्तीच आहे, नाही का? आणि द्यूत क्रीडेच्या वेळेला
दुर्योधनाला शकुनी मामा जी देत होता ती पण युक्तीच होती. नुसती युक्ती उपयोगाची नाही. जर ती योग्य युक्ती असेल तर शक्तीचा योग्य वापर असतो. जर युक्ती दिली पण ती अयोग्य युक्ती असेल तर तुमचा विनाश होतो. गडबड काय होते, सद्गुरू मिळेपर्यंत बहिर्मन शकुनी मामासारखं असतं आणि सद्गुरू मिळाल्यानंतर तेच बहिर्मन श्रीकृष्णासारखं व्हायला लागतं. त्या शकुनी मामाला श्रीकृष्णामध्ये कन्वर्ट करण्यासाठी सद्गुरूंकडे आलं पाहिजे. नाहीतर बहिर्मन अंतर्मनाला युक्त्या देत राहतं, पण त्या सगळ्या युक्त्या या चुकीच्या युक्त्या असल्यामुळे अंतर्मनाच्या शक्तीचा गैरवापर होतो. कोकणामध्ये देवाला गाराणं घालतात बघा. त्या देवाला गाराणं घालताना जमिनीचा वाद सुरू असतो. मग त्या गाराण्यामध्ये तो माणूस आहे तो एक वाक्य ऍड करतो, अमुक अमुक एकाचं नाव घेतो आणि नाव घेऊन काय सांगतो, याला पुढची चतुर्थी दिसता का म्हणे. झालं, बहिर्मन अंतर्मनाला युक्ती देतं, अंतर्मन शक्ती वापरतं. अंतर्मनाला स्वतःची अक्कल नसल्यामुळे बहिर्मनाचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत हे बघण्याचं काम अंतर्मनाचं नाही. तुम्ही एखादी बहिर्मनातून इच्छा अंतर्मनात पाठवली तर अंतर्मन तुम्हाला हे सांगणार नाही की ही चुकीची इच्छा आहे. अंतर्मनाला फक्त आदेशाचं पालन करणं माहिती, फक्त आदेशाचं पालन करणं माहिती. आणि त्यामुळे काय होतं, बहिर्मनाकडून जो आदेश येतो अंतर्मन तसं करतं. आता हा काय सांगतो, याला पुढची चतुर्थी दिसता का म्हणे. अंतर्मन सगळी शक्ती वापरतं, त्या विचाराला खरोखर पुढची चतुर्थी दिसत नाही. ते जातो. पण मगाशी मी म्हटलं तसं तत्वचिंतक तुम्हाला वापरायचं कसं सांगतात, किती कुठे वापरायचं.